नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बावणे आणि आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। काही कारणास्तव मागले 15 ते 20 दिवस आम्ही व्हिडिओ परत पोस्ट करू शकलो नाही। याबद्दल आपणा सर्वांचे मी प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो। आणि आमचे इतर काही कारण होते की ज्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ पोस्ट करू शकलो नाही। तर त्याच्यासाठी मी अजून एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या आजच्या व्हिडिओकडे जाऊया। तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पर्सेंटाइल कमी झालेला आहे। पहिल्यांदा ओपन साठी कट ऑफ होता 162 आणि आता त्याचा कट ऑफ पर्सेंटाइल कमी झालेला आहे, 15% कमी झालेला आहे। म्हणजे साधारणपणे 35% कट ऑफ आलेला आहे 112। त्याच्यानंतर कॅटेगरीसाठी पहिल्यांदा होता 127 मार्क आणि त्याचा तो कट ऑफ किती आलेला आहे, पर्सेंटाइल कमी होऊन 87। आणि ओपन मधले जे पीडब्ल्यूडी आहेत म्हणजे दिव्यांग व्यक्ती त्यांच्यासाठी आलेला आहे 144, अगोदर होता आता 99 आलेला आहे। तर आता ह्याच्या पुढची प्रक्रिया काय असेल ह्याच्या संदर्भात आपण आज बघणार आहोत। तर आजचा आपला विषय आहे पर्सेंटाइल कमी झाले, पुढची प्रक्रिया कशी असेल। तर ह्या प्रक्रियेमध्ये नवीन पण लोकांना भाग घेत होते आणि जुन्या पण लोकांना भाग घेत होतो। नवीन लोक म्हणजे काय, ज्यांना 162च्या खाली मार्क आहेत ओपन मधले, कॅटेगरी मधले 127च्या खाली मार्क आहेत आणि दिव्यांगामधले 144च्या खाली मार्क आहेत। तर त्या सगळ्यांना ह्या प्रक्रियेमध्ये भाग घेता येतो। तर त्यांना फायदा कसा होईल आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू। तर आणि ज्यांनी पहिल्यांदा पण प्रक्रियेमध्ये होते, जे क्वालिफाय होते पण काही कारणास्तव आपल्या प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकले नव्हते, त्यांच्यासाठी पण ह्याचा उपयोग होतो। तर आता पुढची प्रक्रिया काय आहे, पहिल्यांदा नवीन रजिस्ट्रेशन करायचं। जसं की आपण नीट रिझल्ट लागल्यानंतर जे काही प्रक्रिया झाल्या त्या सगळ्या प्रक्रिया आता पुन्हा राबवण्यात येणार आहे। ह्याच्यामध्ये पहिल्यांदा नवीन रजिस्ट्रेशन ते आजपासून सुरू झालेलं आहे 19 ते 21। ह्याच्यामध्ये नवीन रजिस्ट्रेशन करायचंय, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। ह्याच्यामध्ये ऍप्लिकेशन करायचंय, पेमेंट करायचं आणि डॉक्युमेंट अपलोडिंग करायचे। डॉक्युमेंट अपलोड कुठलं करायचं हे तुम्हाला सगळ्यांना आता तोंडपाठ झालेले। आता पेमेंट करताना 1000 आणि 5000 असे दोन ऑप्शन्स आहेत। 1000 म्हणजे स्टेट कोटा आणि 5000 म्हणजे ऑल इंडिया कोटा, हे कोटा इन्स्टिट्यूशनल कोटा। तर साधारणपणे हे दोन्ही तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागतील। आणि साधारणपणे 162च्या खाली मार्क किंवा 127च्या खाली जे मार्क आहेत त्यांना आता ह्या वर्षीचा सिनारिओ बघितला तर स्टेट कोट्यातली कुठली सीट मिळेल असं शक्यता वाटत नाही। तर त्यांना IQ कडे जावं लागणार, इन्स्टिट्यूशन कोट्याकडे जावं लागणार, म्हणून त्यांना 5000 रुपयाचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे किंवा ते डीमडकडे पण जाऊ शकतात। तर ह्याची मुदत कधीपर्यंत आहे, 19 ते 21 नोव्हेंबर। त्याच्यानंतर मेरिट लिस्ट लागणार आहे। मेरिट लिस्ट किती तारखेला लागणार आहे, 22 नोव्हेंबर रोजी लागणार आहे। आणि सीट मॅट्रिक्स पण 22 नोव्हेंबर रोजीच येणार आहे। सीट मॅट्रिक्स मध्ये आपल्याला कळेल की कुठल्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहे, त्यानुसार आपल्याला प्रेफरन्सेस टाकता येतील। साधारणपणे अजून 1-2 कॉलेज येण्याची शक्यता आहे, तशा पण काहीतरी बातम्या आहेत। त्या जर कॉलेजेस नवीन आलेच तर आपण आम्ही तुम्हाला कळूच। प्रेफरन्स फिलिंग ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, लक्षात घ्या। 23 ते 25 नोव्हेंबर पर्यंत आपल्याला प्रेफरन्स फिलिंग करायची आहे। तर सीईटीसीची जी काही नोटीस आलेली आहे त्यानुसार त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्रेफरन्स फिलिंग सगळ्यांना करावी लागणार। म्हणजे सगळ्यांना म्हणजे कोणाला, ज्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केले त्यांना आणि ज्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ज्यांनी स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 ला प्रेफरन्सेस टाकलेले आहेत त्यांना पण नवीन प्रेफरन्स फिलिंग करावी लागणार आहे। म्हणजे नीट लक्षात घ्या, स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 ह्याला जी काही प्रेफरन्सेस फिलिंग केली ती तुमची नल आणि अवॉइड केले म्हणजे 0 रद्दबातल झालेली आहे। तर तुम्ही जर समजा त्याच ह्याच्यावर गेले, कारण तेव्हा नियम होता की आता ह्याच्या पुढे प्रेफरन्स फिलिंग करता येणार नाही। तर मित्रांनो आता तुम्हाला 23 ते 25 सप्टेंबरच्या दरम्यान सगळ्यांना प्रेफरन्स फिलिंग करायची आहे, नवीन रजिस्ट्रेशन केलेल्यांना पण आणि जुने रजिस्ट्रेशन केलेल्यांना पण। आणि ज्यांनी स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये प्रेफरन्स फिलिंग केलेली आहे ती आता रद्दबातल ठरलेली आहे। तरी सर्वांनी ह्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी नीट लक्षात घ्यावं की 23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबरच्या दरम्यान तुम्हाला पुन्हा प्रेफरन्स फिलिंग करावी लागणार आहे। त्याच्यानंतर प्रेफरन्स फिलिंग करता येणार नाही। तर ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे तुम्हाला। जर समजा स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 मध्ये जे काही तुमच्या चुका झालेल्या असतील किंवा चुकून एखादा कॉलेज पडले म्हणजे टाकले गेले नसेल तर ते तुम्ही ऍड करू शकता। आणि हे प्रेफरन्स फिलिंग झाल्यानंतर सिलेक्शन लिस्ट 26 नोव्हेंबरला डिक्लेअर होणार आहे, 26 नोव्हेंबरला। आणि त्याचा जॉईनिंग पिरियड किती आहे, 27 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर। अलग लक्षात, म्हणजे 26 नोव्हेंबरला जे काही मुलांना कॉलेज मिळेल त्यांना 27 ते 30 नोव्हेंबरच्या दरम्यान कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायची। कॉलेजला जाऊन ऍडमिशन कशी घ्यायची हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आणि 30 नोव्हेंबर नंतर जर समजा काही जागा शिल्लक राहिल्या
तर त्या पुढच्या स्टे वॅकन्सी राऊंड 4 मध्ये कन्वर्ट करण्यात येतील किंवा लावण्यात येईल. हे तुम्ही डिटेल आपण ते नंतर बघू. मला वाटतं की हे तुमच्या लक्षात आलं असेल. लक्षात आलं नसेल तर पुन्हा एकदा बघा. या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनल सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल मेडिकल ऍडमिशन पेपर तुमच्या बरोबर राहणार आहे. एवढं बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.